मग मी डॉक्टरांकडे गेले, काउन्सिलरकडे गेले, मी सायकॅट्रिस्टकडे गेले माझ्यासोबत आणि मला बिअरचे डोहाळे लागले होते. म्हणजे दगा दिला आहे. कारण आपण विश्वासाने व्यवस्थित पगार देऊन व्यवस्थित प्रेम करून घरातल्या माणसांना घरातल्यांसारखं वागवतो, पण ते तुम्हाला नाही तसं वागवत. मूल ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तू एक मोठा गॅप घेतलास. कारण मला कामच नाही करता आलं. फ्रस्ट्रेशनची फेज होती, कारण मला दिवसाला 20-20, 25-25 उलट्या व्हायच्या. मला घराच्या बाहेरच नाही जाता यायचं. दारापर्यंत जाईपर्यंत 4 वेळा ओकून झालेलं असायचं. सो मला लक्ष मालिका चालू होती, ती थांबवावी लागली. आणि अर्थात ती फेज मी खूप एन्जॉय केली 9 महिन्याची, कारण सगळे लाड करत होते आणि मला बिअरचे डोहाळे लागले होते. म्हणजे मुलांना मी सांगून त्यांना खरं वाटत नाही, पण मी कधीच बिअर प्यायचे नाही. आय वॉज नॉट अ बिअर फॅन. आणि त्या 9 महिन्यामध्ये मला सतत बिअरचा वास हवा असायचा. 1-2 घोट तरी हवेच असायचे. मी विचारलं डॉक्टरना, डॉक्टर म्हणाले ठीक आहे, 1-2 घोट घेऊ शकता तुम्ही. आणि मी 7व्या महिन्यात माझ्या डोहाळ्या जेवणाला पण बिअर प्यायली. सो मला बिअरचे डोहाळे लागले होते प्रचंड. आणि खूप नाही, पण 2-3 सिप तर प्यायचेच. बरं, तुझ्याबद्दल एक तक्रार आहे आत्ताच्या घडीला, म्हणजे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करत. आणि आता अरिन पण आता बऱ्यापैकी मोठा झाला. मला वाटतं आता 7 वर्षाचा झाला तो. मग अशी त्याबरोबर गप्पा मारत होतो तेव्हा तो मला म्हणाला की मी 5th क्लास. सिरियल्स तुला मिळत असूनही तू स्वीकारत नाही आहेस. खरं सांगू खोटं सांगू? खरं. आपण बोलतोय सिनेमा गल्लीवरती, तर सिनेमा गल्लीवाल्यांसमोर खरंच. ॲक्च्युली बघ, मी मागची जी मालिका केली ती येऊ कशी तशी मी नांदायलामध्ये काम करत होते. आणि त्या फेजमध्ये बऱ्याचदा मी रात्री घरी यायचे तेव्हा माझं मूल झोपलेलं असायचं. सकाळी जायचं तेव्हा तो कधी कधी उठलेला नसायचा. त्यामुळे फार कमी वेळा तो मला सुट्टी असेल तेव्हा मला भेटायचा. मग मी त्यांना मावशींना हळूहळू सांगायला लागले की त्याला दुपारी झोपत जा, म्हणजे रात्री तो मला मिळेल. आणि आमच्यामध्ये थोडं अंतर पडत गेलं. अरिनमध्ये हा, आई म्हणून आणि मुलगा म्हणून थोडंसं अंतर पडत गेलं. आणि मला आई म्हणून काय करायचं असतं मिळेल त्या वेळामध्ये हे सांगायला कोणीच नव्हतं. मग मला कसं वागायचं काही कल्पना नव्हती. आणि ते अंतर इतकं पडत गेलं. आणि त्याचं काही आय डोंट वॉन्ट टू टेक नेम्स, बट देन द पीपल हूम आय ट्रस्टेड ॲज हेल्प, त्यांनी ब्रेनस्टॉर्मिंग चालू केलं. आई, आपण कधी कधी गंमत म्हणून म्हणतो की हे असं करू नकोस आई तुला ओरडेल, असं करू नकोस आई तुला मारेल. पण त्यांनी मुलांवर काय परिणाम होतो ना हे त्यांच्या समोरच्या लक्षात येत नाही. माझा मुलगा एक दिवस घरी आल्यानंतर म्हणाला, आई डोंट स्लीप विथ मी, मला तुझी भीती वाटते. मी रडायला लागले तेव्हा की मी म्हटलं माझ्या मुलाला आईची भीती कशी वाटू शकते. आणि मला त्याचा इतका त्रास झाला, बापरे मी तुला काय सांगू, मला खूप त्रास व्हायला लागला. आणि मी म्हटलं नथिंग डुईंग. माझ्या आईशी माझं जे रिलेशन होतं ते जर माझ्या मुलाशी नाही आहे तर आय एम अ फेल्युअर. एवढं स्ट्रॉंग ब्रेनस्टॉर्मिंग होतं ते. म्हणजे असं वाटतंय आत्ता की माझा मुलगा मला घाबरायला लागला होता. छोट्या छोट्या गोष्टी माझी शेअर करत नव्हता, माझ्या जवळ येत नव्हता, चिडचिड करायला लागला होता, काही खायचा नाही, सतत आजारी पडायला लागला होता. आणि माझ्या असं लक्षात आलं हे आजारी पडणं इम्युनिटी चांगली नाही म्हणून नाही आहे. हे आजारी पडणं मनात टेन्शन घेऊन जगल्यामुळे आपण जेव्हा आजारी पडतो ना, मनात भीती बाळगून जगतो, ते आजारी पडणं आहे. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, मला मी काय सांगू मला काय वाटलं असेल. मी खूप घाबरले होते, मला त्रास झाला होता. आणि मी म्हटलं की असं माझ्या मुलाला का होतं आहे जेव्हा त्याची आई इतकी स्ट्रॉंग बाई आहे, त्याचा बाबा इतका स्ट्रॉंग आहे, तर घरात त्याला भीती कसली वाटते, घरात राहून तो आजारी का पडतोय. तर तेव्हा शाळा हे ते एवढंही नव्हतं. तो सिनियर KGमध्ये होता, ज्युनियर KGमध्ये होता मला 2 वर्षापूर्वी मी जेव्हा सिरियल शेवटची मी काम करायला. आणि मला खूप रडायला यायला लागलं. मी फ्रस्ट्रेट झाले. मी म्हटलं आता काय करायचं, कारण माझं दर 8 दिवसांनी त्याला सर्दी खोकला ताप. आणि ह्या फेजमध्ये माझ्या घरी जे विश्वासाने काम करणारी मंडळी होती त्यांनी आम्हाला काही प्रमाणात दगा दिला आहे. कारण आपण विश्वासाने व्यवस्थित पगार देऊन व्यवस्थित प्रेम करून घरातल्या माणसांना घरातल्यांसारखं वागवतो, पण ते तुम्हाला नाही तसं वागवत. त्यांचा स्वार्थ असतो बऱ्याचदा. आणि त्याचा त्रास माझ्या मुलाला झाला आणि त्याचं काही प्रमाणात ब्रेनस्टॉर्मिंग झालं.
आणि त्याच्यामुळे माझं आणि त्याचं नातं इतकं बिघडलं की त्याला माझी भीती वाटायला लागली. आणि मी घरात राहायला लागल्यापासून मला असं वाटायला लागलं होतं की मी घरात थांबते थोडे दिवस, म्हणजे माझा मुलगा विल बी व्हेरी हॅप्पी मला त्याच्यावर. आणि मी ज्या दिवशीपासून घरात राहायला लागले ना, त्या दिवशीपासून तो सतत 8 दिवसात आजारी पडायला लागला. आणि मला इतका त्रास झाला या गोष्टीचा. मला घाबरतोय मुलगा, म्हणजे त्या भीतीने आजारी पडणं असतं ना तसा. आणि मग मी सुट्टी लागली, त्याला 15 दिवस सिंगापूरला घेऊन गेले. माझा काका राहतो तिकडे, थोडे दिवस त्याच्याकडे राहिले. फिरलो आम्ही दोघंजण. आणि त्या फेजमध्ये मला कळलं की त्याला असं सांगितलं जायचं की आई ओरडेल, आई मारेल, आई तुला फेकून देईल. आणि मला इतका की आई म्हणून मी नाही करणार यार हे. आणि मी ठरवलं त्या क्षणी, बास, आता आमचं रिलेशन स्ट्रॉंग होईपर्यंत मी ह्याला सोडून इतके दिवस नाही जाणार की त्याला कोणीतरी माझ्याविषयी सांगावं आणि त्याला पटावं. मी ठरवलं की आपण पुढचं 1 ते 2 वर्ष तरी घरी राहायचं. आणि येऊ कशी तशी नांदायला नंतर मी घरी राहिलो. आणि आज माझं रिलेशन पुन्हा चालू झालं. पण तरीसुद्धा तो आत्ता व्यक्त व्हायला लागला. मध्येही त्याच्या शाळेमध्ये कोणतरी त्याला बोली केलं, डोळ्यावर मारलं. आणि तो शाळेत मला नाही जायचं म्हणाला, बसने मी नाही येणार म्हणाला. आणि मला कळत नव्हतं की काय होतं आहे. आता घरातलं तर वातावरण इतकं आपण पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करतो आहे, आपण हॅपी राहायचा प्रयत्न करतो आहे, आपण त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि आय बिलीव्ह इन मॉडर्न पेरेंटिंग. म्हणजे 2 फटके मारून मुलाला सरळ करणं हा मार्गच नाही. कारण मला तसं कोणी वाढवलं नाही लहानपणी, मला प्रेमाने वाढवलं. आणि म्हणून आय बिलीव्ह इन दॅट. आणि त्याच्या मैत्रिणीने सांगितलं की त्याच्या डोळ्यावर बसमध्ये कोणतरी मारलं. तर तो पटकन म्हणाला, नाही पण आता डोळा ओके. ह्याचा अर्थ त्याच्या मनात अजूनही कुठली तरी भीती होती. आणि म्हटलं एवढे प्रयत्न करून पण ही भीती का बरं जात नाही आहे. म्हणून माझ्या लक्षात आलं की 4 लोकांमध्ये आपल्या मुलासाठी आपण उभं राहणं खूप आवश्यक आहे. मी शाळेत जाऊन शांतपणे पण फर्मली त्या ज्याच्याकडनं त्रास होत त्या मुलाला म्हटलं असं असं झालं, काय करायचं. मग त्याला कॉन्फिडन्स वाटला की माझी आई माझ्यासाठी उभी राहते. आणि तेव्हापासून थिंग्स चेंज. आणि ही फारच डेंजर फेज होती आहे.